राज्याच्या राजकारणात सध्या चर्चा होते ती नाराजी नाट्याची। ही नाराजी नाट्य खरं तर सत्ताधारी किंवा विरोधी पक्षातल्या घटक पक्षांमधलं नसून हे नाराजी नाट्य आहे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातलं। पाहूयात नाराजी नाट्याच्या या अंकाला सुरुवात का आणि कुठून झाली आहे। मुख्यमंत्री आणि शिंदेंमध्ये वादाची ठिणगी। शिंदेंच्या नाराजी मागे कारण काय? मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे एकनाथ शिंदे नाराज। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेऊन आपला सवता सुभा निर्माण केला। यानंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचं पारडं जड झालं आणि मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री। मात्र त्यानंतर अधूनमधून सातत्यानं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात नाराजी नाट्य सुरू असल्याच्या चर्चा होऊ लागल्या। मग कधी याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोजित केलेल्या बैठकीला एकनाथ शिंदे यांची दांडी कारणीभूत ठरली, तर कधी शिंदेंचं अचानक दिल्ली दौऱ्यावरती जाणं, कधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या अधिकाऱ्यांवर ईडीकडून चौकशी झाल्याची बातमी येणं। आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा आहे आणि त्याला कारण ठरलंय ड वर्ग महापालिकांवर अधिकारी नेमणं। त्याचं झालं असं, ड वर्गाच्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरून नवीन वाद उद्भवलाय। आतापर्यंत या ड वर्गाच्या महानगरपालिकांवर बिगर सनदी अधिकारी नेमले जात होते। मात्र मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महापालिकांवर IAS अधिकारी नेमण्याचे आदेश दिल्याचं कळतंय। याआधी अ, ब, क वर्गाच्या महानगरपालिकांवर सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली होती। आता 19 ड वर्गाच्या महानगरपालिकांवरही सनदी अधिकारी नेमण्याची तयारी सुरू झाली आहे। त्यामुळे 4.5 लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या आणि 900 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकांवर सनदी अधिकारी नेमण्याच्या प्रक्रिया सुरू झाल्यात असं म्हटलं जातं। त्यामुळे हा नगरविकास विभागात हस्तक्षेप असून एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा रंगू लागली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे या दोघांमध्ये सातत्यानं संघर्षाची चर्चा। एकनाथ शिंदे यांनी थेट दिल्लीत जाऊन भाजप नेत्यांसोबत याबाबत चर्चा केल्याची माहिती। गेल्या महिन्यात एका आठवड्यात शिंदे 2दा दिल्लीत जाऊन ज्येष्ठ नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्याची सूत्रांची माहिती। मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या अनेक बैठकांना एकनाथ शिंदेंची दांडी। सार्वजनिक कार्यक्रम आणि मंत्रिमंडळ बैठक वगळता इतर बहुतांश महत्त्वाच्या बैठकांना एकनाथ शिंदे अनुपस्थित। 10 सप्टेंबरला महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण व विकास आयोगाच्या बैठकीलाही शिंदे अनुपस्थित। पण नाराजीच्या या केवळ चर्चा असून तथ्य नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं असून अजितदादांनीही मुख्यमंत्र्यांच्या सुरात सूर मिसळत आम्ही तिघे सोबतच असल्याचं छाती ठोकपणे सांगितलं। महानगरपालिकेच्या जागा, कमिशनरच्या जागा या IAS करता त्या ठिकाणी जर आपण IAS अधिकारी दिला नाही तर केंद्र सरकार आपल्याला असं सांगतं की तुमच्याकडच्या IASच्या जागा कमी का करण्यात येऊ नये, कारण ज्या IAS करता नोटिफाईड जागा आहेत तिथे तुम्ही IAS देत नाही, तर याचा अर्थ तुम्हाला एवढ्या सनदी अधिकाऱ्यांची आवश्यकता नाही आणि म्हणून अशा नोटिफाईड ठिकाणी IASच दिला गेला पाहिजे असा आग्रह। मी स्टॅम्पवर लिहून देऊ का की असं काही नाही झालेलं? मी ज्यावेळेस आम्ही एकत्र बसतो त्यावेळेस कधी मला तसं जाणवलं नाही। मुख्यमंत्री महोदय अतिशय सर्वांना विश्वासात घेऊन काम करतात, त्यांना मोठा अनुभव आहे। त्यांचाही प्रश्न तडी जावेत आणि लोकाभिमुख कारभार व्हावा असा आमच्या तिघांचा प्रयत्न असतो। त्याच्यामुळं आमचं तिघांचं व्यवस्थित चाललेलं आहे। दुसरीकडे ड दर्जाच्या महापालिकांमध्ये सुद्धा IAS अधिकारी नेमणार हे चुकीचे असून ड दर्जाच्या महानगरपालिकेमध्ये IAS अधिकारी नेमणं गरजेचं नसल्याचं शिंदे शिवसेनेचे अरुण सावंत म्हणतायत। राज्य शहरी प्रशासकीय सेवेमध्ये जे इतर अधिकारी काम करत आहेत त्यांच्यावरती अन्याय होणार आहे, कारण त्यांना
या ड दर्जाच्या ज्या काही महापालिका आहेत त्यांच्यामधून संधी या अगोदर मिळत होती ती बंद होणार आहे. काही गरज नाहीये ड दर्जाच्या महापालिकांमध्ये आयुक्त पदावरती IAS अधिकारीच असला पाहिजे याची. या त्यांच्या गोष्टीला राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या संघटनेनी सुद्धा विरोध केलेला आहे. आता येणाऱ्या काळातल्या महापालिका निवडणुका पाहता सरकारला हे नाराजी नाट्य अथवा या नाराजी नाट्याच्या चर्चाही परवडणाऱ्या नाही. तेव्हा येणाऱ्या काळात या नाराजी नाट्यावर कसा पडदा पडतो हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.